समाज मंडळ क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचे, सर्व अतिथींचे, सर्व खेळाडूंचे आणि सर्व तमाम माझ्या जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय। लोटेश्वर डुगवे विरुद्ध डीजे स्पोर्ट कामलेवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल डीजे स्पोर्ट कामलेवाडी या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी लोटेश्वर डुगवे या संघाला। चार षटकांचा हा सामना असेल, कंपल्सरी चेस असेल। खूपच चांगला असं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतंय। पहिला ओपनिंगचा आजच्या दिवसातील सामना इथे पाहायला मिळतोय। या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील मेन अंपायर आयुष खाडे आणि लेग अंपायर मंदार सनगरे। डुगवे या संघाकडून प्रथम स्ट्राइक सांभाळतील ते अमित आणि नॉन स्ट्राइकला असतील ते या पंचक्रोशीतील नावाजलेला असा एक खेळाडू राजा गोविळकर। त्याचप्रमाणे डीजी स्पोर्ट या संघाकडून प्रथम वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन होते तो अविनाश। सामन्याला मात्र इथे सुरुवात होते। पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल, सामना करेल तो अमित। पहिला चेंडू कशा प्रकारे सामना करतो इथे आणि पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन मला वाटत जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि संघाचा श्री गणेशा मात्र इथं केला गेलाय अमितच्या बॅट मधून। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले खूपच चित्तथरारक असे सामने आपल्याला पाहायला मिळाले, तसेच आज देखील या दिवसामध्ये आपल्याला अशाच प्रकारचे सामने पाहायला मिळतील। ही स्पर्धा आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह पाहता येणार आहे, तरी त्याचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा अविनाश पुढचा चेंडू इथे मात्र चांगला ऑफकट झालेला असा चेंडू मात्र इथं निर्धाव जातोय। थोडासा इथे अमित याला काही समजला नाही, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवरती तयार, सामना करतोय तो अमित। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव। थोडासा इथे कान मंत्र देताना राजा एक नावाजलेला असा या पंचक्रोशी नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावाजलेला असा एक फलंदाज गोलंदाज असा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे। पुन्हा एकदा अविनाश तयार, पंचांच्या डाव्या बाजूने मारा होतो। इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू, एक धाव पूर्ण केली। एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडले, धावसंख्या झाली ती 2 धावा। पुन्हा एकदा अविनाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू मागे विकेट किपिंग करता असताना आपला पांड्या चांगला येते मार्गदर्शन करताना इथे पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा अविनाश तयार, सामना करतोय। इथे मात्र राजा इथे मात्र उचलून केलाय, काय करताय आणि पहिला चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार। षटकार लागून आपल्या बॅटिंगची सुरुवात केली ते राजाने। पुन्हा एकदा अविनाश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र चांगला टाकलेला चेंडू, किती धावा मिळतात पाहूया। एक धाव जर निश्चितच पूर्ण केले गेले, मला वाटतं
कशा स्वरूपात धाव भेटते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते ती लोटेश्वर डुगवे या संघाकडून. पाहूया डीजी स्पोर्ट कांबलेवाडी संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येतंय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो नरेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल आणि सामना करेल तो परेश. सामना करेल तो राजा. एक षटकार लागून खेळतो. इथे मात्र काय घडलंय. फुल टॉस चेंडू हो नक्कीच होता परंतु थोडासा मिसहिट झालाय. फुल टोलवता आला नाही तो. राजाला थोडीशी खंत नक्कीच असेल त्याच्या मनामध्ये कारण हा चेंडू आणि त्याची जागा कुठे होती ही त्याला देखील माहिती आहे. पुन्हा एकदा परेश तयार. परेशचा देखील जीव थोडासा खालीवर होता कारण तो चेंडू हातातून सुटला होता. नक्कीच षटकार या चेंडूवरती होता परंतु मिसहिट झाला. पुन्हा एकदा परेश तयार. पुन्हा एकदा इथे फुल टॉस चेंडू लेगसाईडच्या दिशेने भिरकावलाय. किती धावा मिळतील. एक धाव निश्चित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्येत मात्र धावसंख्या डबल अंकामध्ये पोहोचले 10 धावा. पुन्हा एकदा परेश गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना करेल आता मात्र अमित. पाहूया अमित झरेवाडी संघातून बिलॉंग करणारा खेळाडू. इथे मात्र डुगवे या संघाकडून आपल्याला खेळताना दिसतो. इथे मात्र काय घडतंय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत मात्र नक्कीच भर पडते 11 धावा. जर तुम्हाला सामना जिंकवायचा असेल तर चांगली स्कोर चांगलं लक्ष समोरच्या टीम वरती ठेवावं लागेल कारण समोरची टीम देखील तितकीच सक्षम आहे. त्यांच्याकडे देखील गोलंदाज आणि फलंदाज तिकडे ताकदीच्या आहेत. पाहूया सामना चुरशीचा होईल यात मात्र मात्र शंका नाही. पुन्हा एकदा परेश तयार. सामना करेल तो अमित. अमित याला सुवर्ण संधी आहे. पाहूया कशा प्रकारे इथे आपला परफॉर्मन्स या लीग मध्ये दाखवतोय. इथे मात्र चांगला उठवून खेळलाय. काय घडतंय इथे आणि मला वाटतं इथे कॅच ड्रॉप झाले. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्येत मात्र नक्कीच भर पडते. धावसंख्या झाली ती 13 धावा. नक्कीच इथे डीजी स्पोर्ट कांबळेवाडी या संघाला नक्कीच एक लक्षात घ्यावं लागेल आणि एक छोटीशी चूक पुढे आपल्याला किती महागात पडणार नाही याची काळजी मात्र सर्व खेळाडूंना घ्यावी लागेल. इथे पुन्हा एकदा परेश तयार. सामना करतोय अमित. इथे मात्र काय घडतंय. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न परंतु चेंडू मात्र एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या स्कोरबोर्ड बिझी ठेवला इथे दोघांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काय करेल राजा. कमाल धमाल करेल का इथे. पुन्हा एकदा परेश. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो एक समोर आहे तो षटकार लागून खेळणारा राजा. इथे मात्र पुन्हा एकदा उचलून मारलाय. काय घडतंय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते इथे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. राजाच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद
20 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अमोल खाडे, मॅन फ्रॉम खाडेवाडी. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सामना करेल ते अमित. इथे मात्र काय घडलंय, दांडी 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 गुल. पहिला धक्का बसलाय लोटेश्वर डुगवे या संघाला अमित याच्या स्वरूपात. या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तो आशिष. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अमोल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल आशिष. होम ग्राउंड असेल आशिष याचं. पाहूया कशा प्रकारे इथे प्रदर्शन पाहायला मिळतंय. पहिला चेंडू कशा प्रकारे फेस होईल. इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु मिस हिट झालाय. चेंडू मात्र इथे निर्धाव गेलाय. सुरेख कमबॅक इथे पाहायला मिळतंय. या पंचक्रीशील हा एक नावाजलेला असा हा गोलंदाज खाडेवाडी संघातून बिलोंग करतो. आता मात्र इथे डीजी स्पोर्ट कांबळेवाडी या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. चांगलं गोलंदाजी आपल्याला इथे करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार अमोल. इथे मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. अंपायर यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. पहिली धाव खर्च केली आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये आणि एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र झाली ती 21. पुन्हा एकदा अमोल. सामना करेल तो आशिष. पाहूया काय करेल आशिष. इथे मात्र चांगला टाकलाय चेंडू. लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर निश्चितच पूर्ण केल्याने एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत मात्र नक्कीच भर पडले. धावसंख्या झाली ती 22 धावा. थोडंसं जकडून ठेवलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय अमोल याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो राजा. कारण स्वतः सगळी खांद्यावरती आपली जबाबदारी घेतली या संघाची. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूया अजून किती षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार अमोल. आतापर्यंत अमोलचा कशा प्रकारे सामना करेल पहिल्या चेंडूचा. इथे मात्र चांगला टाकलेला होता चेंडू आणि चेंडू चाललाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23 धावा. चांगलं जकडून ठेवलंय आतापर्यंत अमोल याने. कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगले 10च्या रनरेटने स्कोरबोर्ड चालला होता परंतु इथे चांगलं जकडून ठेवले. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत
आणि फक्त मला वाटतं 3 धावा खर्च केल्यात अमोल याने आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा तयार अमोल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो इथे राजा. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. राजाच्या बॅट मधून येणारा तिसरा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन जम्प करते 29 धावा. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो एक राजा. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक पाहायला मिळाले आणि बीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बाद 29 धावा. शेवटचा हाताळतोय सामना करतोय तो इथे आशिष. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. हायलाइट चेंडू वरती मोठा प्रहार केला आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 35 धावा. पाहूया कशा प्रकारे ते कमबॅक करेल का इथे प्रसाद. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे जोरदार हिट करायचा प्रयत्न. कॅचची संभावना आणि इथे मला वाटतं झेल बांधून माघारी परततो इथे आशिष. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळते ते प्रसादच्या माध्यमातून. मात्र आशिषची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो योगेश. मॅन फ्रॉम कणकरकोण या संघाकडून खेळणारा खेळाडू आता मात्र डुगवी या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रसाद तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय योगेश. पहिला चेंडू आणि चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय आणि मला वाटतं इथे पहिल्या चेंडूवरती झेल बांधून माघारी परततोय आणि संघाला तिसरा धक्का बसतोय तो योगेशाच्या स्वरूपात.
आता मात्र योगेशची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो मंदार. प्रसाद. आता येणारा पुढचा चेंडू हॅट्रिकचा बॉल असेल, पाहूया. पहिल्या या दुसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक घेतोय का इथे प्रसाद. पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय तो मंदार. इथे मात्र चांगला टाकलेला चेंडू आणि इथे मला वाटतं धावबाद झालाय. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार लगावला होता, परंतु चांगल्या 3 चेंडूवरती कमबॅक केलंय. पुन्हा एकदा प्रसाद. इथे मात्र भिरकावून दिलाय. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत मारतू षटकार खणखणीत येतोय दमदार षटकार. षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या झाली ती 41. प्रसाद. आपल्या षटकातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इथे भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय टांगा पलटी, घोडे फरार, बॉल सीमा पार. येतोय खणखणीत षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 47 धावांनी 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते डीजी स्पोर्ट कामलेवाडी या संघासमोर. आणि या मॅच नंतर होणारा सामना असेल श्री विघ्नहर्ता रुद्रांश स्पोर्ट कोंडवी विरुद्ध चक्राई लावगणवाडी. या दोन्ही संघांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो. हॅलो. याच्या पुढचा होणारा सामना श्री विघ्नार्था रुद्रांश स्पोर्ट कोंडवी विरुद्ध चक्राई लावणवाडी. या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपले निमरे गुरुजी यांच्या हस्ते होतोय. नाणेफेकीचा कॉल रुद्रांश स्पोर्ट कोंडवी या संघाकडे लागलाय. तुम्ही आपला निर्णय काय घ्याल? बॅटिंग फर्स्ट. काय वाटते बबलू? धन्यवाद. दोन्ही संघांनी हा सामना संपल्याच्या नंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद.
ला सामना लोटेश्वर दुगवे विरुद्ध डीजी स्पोर्ट कामलेवाडी या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल. डीजी स्पोर्ट कामलेवाडी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं लोटेश्वर डुगवे या संघाला फलंदाजीसाठी. लोटेश्वर डुगवे या संघाने प्रथम फलंदाजी करून 47 धावा जमवल्याने 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते डीजी स्पोर्ट कामलेवाडी या संघासमोर आणि त्याच उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत ते. स्ट्रायकिंग एंडला असेल तो अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो निशांत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो योगेश. स्ट्राईक सांभाळेल तो अनिकेत. मॅन फ्रॉम खणकर कोण. आता मात्र इथे डीजी स्पोर्ट कामलेवाडी या संघाकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंगचा. पाहूया कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण करता येते डीजी स्पोर्ट कामलेवाडी हा संघ. पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होते. योगेश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. सामना करतोय तो अनिकेत. चांगला टाकला चेंडू. सन्मान दिला. एक धाव तर निश्चित पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांमध्ये इथे कन्वर्ट केलंय आणि संघाचा श्री गणेश देखील या 2 धावाने केला गेलाय. खरोखरच चांगली चपळाई इथे दाखवले इथे अनिकेत याने. पुन्हा एकदा योगेश तयार. सामना करतोय अनिकेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अनिकेत टू योगेश. इथे मात्र फुल टॉस चेंडू. काय घडतंय इथे पाहूया. चेंडू कॅच होते का आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय अनिकेतच्या बॅट मधून पहिला चौक. नक्कीच खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर असा समाचार इथे घेताना पाहायला मिळालाय. फुल टॉस चेंडू आणि फुल टोलवला इथे होता अनिकेत याने. पहिला चेंडू चांगला टाकला होता. त्याचा चांगल्या परीने सन्मान केला होता परंतु पुढचा चेंडू खराब होता आणि त्याला चांगली धागा दाखवली. इथे मात्र चांगलं कमबॅक पुन्हा एकदा किती पाहायला मिळतंय आणि मला वाटतं इथे बाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली. धावसंख्येत मात्र नक्कीच धावसंख्या झाली इथे 7 धावा. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा योगेश. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो एक डावकुरा असा फलंदाज निशांत ज्याने टीपीएल गाजवली होती असा हा फलंदाज निशांत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. काय करतोय पहिला चेंडू कशा प्रकारे ते फेस करतोय योगेश याचा. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने लेग साइडच्या दिशेने कटवला. एक धाव निश्चित घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला इथे अनिकेत याने आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 8 धावा. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूवरती 8 धावा निश्चितच जमवल्या आहेत. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कावरती तयार. सामना करेल तो अनिकेत. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेले दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा तयार योगेश. इथे मात्र चांगला टाकलेला चेंडू. थोडीशी अंपायर यांच्याकडे मागणी केली होती परंतु नकार दिलाय. निर्धाव चेंडू इथे. धावसंख्या मात्र तिथेच थांबले. धावसंख्या येते 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा योगेश. सामना करतोय अनिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव निश्चित पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय तो सर्वेश. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो सर्वेश. पाहायला गेलं तर दोन्ही संघांची सुरुवात देखील चांगल्या पद्धतीने झाली होती. कोणतीही विकेट न गमावता 10 धावा पहिल्या षटकामध्ये डुगवे या संघाने देखील जमवली होती. त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून डीजे स्पोर्ट कामलेवडे हा संघ देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे चांगल्या पद्धतीने ऑफ स्टिकच्या दिशेने ढकललाय. एक धाव मात्र नक्कीच घेतले. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो अनिकेत. थोडासा शांत फलंदाजी आपल्याला निशांतच्या बॅटमधून पाहायला मिळते, परंतु तोही देखील आक्रमक असा खेळाडू आहे निशांत. त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे चौकार आणि षटकार लगावण्याची. इथे मात्र थोडीशी अनिकेत याला स्ट्राईक देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला असेल तो अनिकेत. काय करेल अनिकेत या पुढच्या चेंडूवरती. इथे मात्र चांगला टाकलेला चेंडू. मोठा फटका नक्कीच मारायचा होता, परंतु इथे चेंडू जाईल का डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. किती धावा इथे जमवल्या जातील. एक धाव तत्पूर्वी नक्कीच पूर्ण केले आणि मला वाटतं एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत मात्र निश्चित भर पडले. धावसंख्या झाली ती 12 धावा. चांगला खेळ इथे दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. नुसते चौकार आणि षटकार मारून होत नसतं तर एकेरी दुहेरी धाव देखील तितकीच महत्त्वाची असते या क्रिकेटमध्ये. कारण एक एक धावा त्या देखील आपल्याला शेवटला जेव्हा आपण चेस करत असतो तेव्हा किती महत्त्वाच्या असतात या देखील आपल्याला ते पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सर्वेश तयार. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो निशांत. एक डावकुराचा फलंदाज निशांत. पाहूया एखादा मोठा फटका निशांतच्या बॅटमधून येतोय का. इथे मात्र चांगला टाकला चेंडू. इथे एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली गेली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू टाकले. 3 चेंडूवरती 3 धावा फक्त खर्च केल्या आतापर्यंत सर्वेशाने. धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या झाली ती 13 धावा. पुन्हा एकदा सर्वेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल तो अनिकेत. जर सामना जिंकवायचा असेल थोडे मोठे फटके देखील इथे पाहायला मिळाले पाहिजे. इथे मात्र खूपच लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. अंपायर यांचा वाईटचा इशारा आणि चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. अशा टोटल 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्येत मात्र निश्चितच भर पडले. धावसंख्या झाली ती 15 धावा. जर तुम्हाला कमी धावा खर्च करायच्या असतील तर अशा प्रकारचे थोडंसं याच्यावरती आळा घालावा लागेल. पाहूया कशा प्रकारे इथे कमबॅक करेल इथे सर्वेश. 3 चेंडू तर नक्कीच चांगले फेकले होते, परंतु ह्या 2 एक्स्ट्रा धाव इथे त्यांना भोगाव्या लागल्यात. पुन्हा एकदा सर्वेश. सामना करतोय अनिकेत. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला टाकला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला मोठा फटका. एक धाव तर निश्चित पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एकाच धावेवरती समाधान मिळावं लागलंय. धावसंख्येत मात्र नक्की भर पडले. धावसंख्या झाली ती 16 धावा. थोडी लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार फील्ड आपल्याला चेंज होताना इथे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये खूपच मोठी धोक्याची घंटा ही क्षेत्ररक्षणामध्ये असते, कारण वारंवार त्यांना या राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशनसाठी वारंवार फील्ड चेंज करावी लागते. हा जर सामना जिंकवायचा असेल तर 14 चेंडू आणि 32 धावांची अजून आवश्यकता असेल डीजी स्पोर्ट कामलेवडे या संघाला.
पाहूया कशा प्रकारे या येणाऱ्या 14 चेंडूंचा सामना आता इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत मात्र नक्कीच भर. धावसंख्या झाली ती 17 धावा. सर्वेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय तो निशांत. इथे मात्र लोलफुट चेंडू चांगला कटवलाय. एक धाव तर निश्चित घेतले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं इथे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण असेल 13 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा सर्वेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल तो अनिकेत. पाहूया अनिकेतच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतोय का या शेवटच्या चेंडूवरती. इथे मात्र नक्कीच प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण खाली येतोय आणि इथे मला वाटतं टिपलाय झेल आणि संपलाय मात्र इथे अनिकेत याचा खेळ मिळतोय पहिला धक्का डीजी स्पोर्ट कामलेवाडी संघाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18 धावा. जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रतीक. मुन्ना या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज प्रतीक आणि गोलंदाजी मार्क वरती देखील येतोय तो मुन्ना. मृणाल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो मृणाल उर्फ मुन्ना. स्ट्रायकिंग एंडला असेल तो निशांत. डावखुरा फलंदाज पहिला चेंडू घेऊन मुन्ना. इथे मात्र जोरदार हिट केलाय. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव तर निश्चितच मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागलंय. मोठा फटका नक्कीच लगावला होता. एका धावेने धावसंख्येत मात्र नक्कीच भर पडले. धावसंख्या झाली ती 19 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रतीक. मुन्ना आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल. प्रथम स्ट्राइक सांभाळेल तो प्रतीक. मुन्ना तू प्रतीक. दोन्ही पण मुन्ना या नावाने फेमस असलेले या पंचक्रोशीतील गोलंदाज आणि फलंदाज पुन्हा एकदा तयार. मुन्ना भिसे सामना करेल तो प्रतीक. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. पाहूया कॅच होतोय का आणि कॅच खाली येतोय अमित. अमित याने टिपलाय झेल आणि संपलाय मात्र इथे प्रतीक याचा खेळ मिळतोय दुसरा धक्का डीजी स्पोर्ट कामलेवाडी या संघाला प्रतीकाच्या स्वरूपात. मात्र प्रतीकाची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रसाद. एक ऑलराऊंडर असा प्लेयर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रसाद. पाहूया कशा प्रकारे फलंदाजीमध्ये इथे आपल्याला कमाल धमाल दाखवतो. इथे समोर असेल तो गोलंदाजी मार्क वरती मुन्ना आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इथे मात्र
पुन्हा एकदा चांगला टाकलाय चेंडू, चांगल्या टप्प्यावरती टाकतोय चेंडू. चेंडू मात्र इथं निर्धाव जातोय. चांगलं जकडून ठेवलंय आतापर्यंत लोटेश्वर डुगवे या संघाच्या गोलंदाजांनी. डीजी स्पोर्ट कांबळेवाडी या संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला टाकलाय चेंडू, लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती 20 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया येणारे 2 चेंडू प्रसादच्या बॅट मधून चौकार आणि षटकार येतोय का, कारण गरज आहे इथे आपल्याला संघासाठी मोठ्या फटक्यांची. पाहूया कशा प्रकारे इथे फलंदाजी होते. पुन्हा एकदा मुन्ना तयार, सामना करतोय इथे प्रसाद. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. इथे जर परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती चांगली ठेवावी लागेल इथे डीजी स्पोर्ट कांबळेवाडी या संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन मुन्ना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. आता जिंकण्यासाठी समीकरण असेल 6 चेंडू आणि 28 धावा. शकता असेल ती डीजे स्पोर्ट कांबळेवाडी या संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतो राजा. फलंदाजी तर कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे होते राजा याची. स्ट्रायकिंग एंडला असेल तो निशान. 6 चेंडू आणि 28 धावा. मार्शिल काय रे माझा निशान भावा. पहिला चेंडू घेऊन राजा. पहिला चेंडू आणि तर मात्र निर्धाव जातोय चेंडू. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 5 ला 1, 10 ला 3, चोकोबार येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा तयार राजा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु बीट झाला इथे. आणि काहीसा सामना इथे आपल्याला डुगवे या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. 1 धाव तत्पूर्वी निश्चितच घेतली होती. धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 21 धावा. 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राजा. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल तो प्रसाद. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. वारंवार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खरोखरच अष्टपैलू असा खेळाडू आहे. या पंचक्रोशीतील नव्हे तर या रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेला असा फलंदाज गोलंदाज. जर प्रसाद याने लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर गुरु वालम याच्याकडून 500 रुपयाचा इनाम. या शेवटच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचा इनाम गुरु वालम याच्याकडून. प्रसाद याच्यासाठी. पाहूया काय करेल प्रसाद इथे. पुन्हा एकदा राजा तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय तो प्रसाद. इथे मात्र चांगला टाकले चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती 23. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आणि या पहिल्या मॅच मधील शेवटचा चेंडू. राजा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो प्रसाद. इथे मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 24 धावा. पुन्हा एकदा राजा. आपल्या षटकातील
शेवटचा चेंडू सामना करतोय प्रसाद. पुन्हा एकदा जोरदार हिट केलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि इथे सामना जिंकला इथे लोटेश्वर डुगवे या संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि डीजी स्पोर्ट कामलेवाडी या संघाचे आभार. आणि या पहिल्या मॅचचा सामनावीर ठरलाय तो राजा गोविलकर, ज्याच्या